सातपाटी टीमचा एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्याने मागील 2-3 वर्षापासून सातपाटी टीमसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे आणि त्यामुळे युवा जरी खेळाडू असला तरी देखील बऱ्याचदा मोठमोठ्या फलंदाजाच्या अगेन्स्ट या खेळाडूचा एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, जाऊया मॅच कडे. पहिला बॉल अवधूतच्या माध्यमातून हँडल केला जातोय. समोर पंकज. पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळेला सुंदर पद्धतीने ऑफस्टम्पच्या लाईन वरती तो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहिलाच बॅक ऑफ हँड लेन मध्ये हा चेंडू सोडला. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू कन्वर्ट झाला होता आणि त्यामुळेच पहिला बॉल अवधूत कडून या ठिकाणी हाताळला गेला. डॉट बॉल. अगदी 4 षटकांच्या मॅच मध्ये योग्य पद्धतीची गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करावीच लागेल. पुढील बॉल बॅकवर्डला जाऊन इथं मात्र चेंडूला पंच केले जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. पंकजच्या बॅटमधून यावेळेला दुसऱ्या बॉलवरती जाऊन 1 धाव अर्जित करण्यात येते. चांगल्या टीम दोनही आहेत. एक टीमला जर पाहिलं तर पालघर विभागातून येत असताना जरूर सातपाटी, शैलेश 11 सातपाटी, तर काट्या मारुती हा संघ शहापूर विभागातून इथपर्यंत दाखल झाला आहे. पुढील बॉल यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट होता पंकजचा, तो मात्र सुंदर पद्धतीने चेंडू आला आणि इथं कनेक्शन ते पाहायला मिळत नाहीये. प्रयत्न सुंदर पद्धतीचे केले जात आहेत, मात्र अर्जुन आणि पंकज हे दोन्ही फलंदाज सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. कारण आज एक गाव एक गटातून शेवटचा एक गाव एक गट आहे. उद्या मात्र 40+ आपण बघणार आहोत. यावेळेला उडवलाय बॉल, फटका सुंदर पद्धतीने आहे, मात्र चेंडू यावेळेला कलेक्ट करताना थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्यानंतर यावेळेला डायरेक्ट हिट तर आपण पाहिलंय. डेंजर झोन मध्ये या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय आणि तिथं मात्र चेक केलं जाईल. ज्या पद्धतीने जरूर फटका उडवला होता अर्जुनने, तदनंतर थोड्या वेळासाठी हवेमध्ये राहिला. त्या ठिकाणी वीरू बाबरेकडून तो कॅच ड्रॉप झाला होता. नॉट आउटचं डिसिजन येते. अगदी डिरेक्टली हिट आपण पाहिलं होतं, परंतु तोपर्यंत फलंदाज सेफ पोहोचला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये ते मात्र आपण पाहू शकतायत. फेकी सुंदर पद्धतीची झाली होती, परंतु 2 धावा या कन्वर्ट होत आहेत. म्हणजेच 4 बॉलवरती 3 धावा त्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काट्या मारुती हा संघ पहिल्या 4 चेंडूवरती स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आहे. महत्वाची मॅच. पुढील बॉल पुन्हा एकदा अगदी कांटा बदलणारा चेंडू अवधूतच्या माध्यमातून हाताळला जातोय. काय सुंदर लेंथवरती चेंडूची फेकी, कारण फ्रंट फुटला तिथून चेंडू हलकासा बाहेर काढला जातोय. लेंथ लाईन स्वतःला इम्प्रूव्ह नेहमीच केले जाते अवधूतकडून आणि ते कार्य या ठिकाणी संपन्न होते. 5 बॉल 3 धावा. पहिलं षटक सध्या या ठिकाणी जरूर खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे ते टीम शैलेश 11. यावेळेला फुल टॉस चेंडू मिळाला आहे आणि आवश्यकता होती अशा पद्धतीने फटक्याची. तो फटका येतोय आणि शेवटच्या बॉलवरती पॅडल स्वीपचा तो फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे चौकार. अर्जुन स्ट्राईक इन वरती आणि त्याच्या बॅटला एक सुंदर कनेक्शन. स्टंपवरती अटॅक झाला होता, परंतु फलंदाजांनी पोझिशन ज्या पद्धतीने बनवली आणि त्यानंतर सरळ चेंडू सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये तो चौकार येतोय. हा सुंदर फटका होता. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 7 या अंकावरती आणि पहिलं षटक ते मात्र होतंय कंप्लीट. चौकार जरी आला असला तरी देखील या षटकामध्ये 3 डॉट बॉल आपण पाहिले होते. नवीन गोलंदाज वीरू बाबरे ज्या पद्धतीने जरूर नजीकच्या काळामध्ये पालघर विभागातील जरूर टेनिस क्रिकेटमधला एक कोहिनूर हिरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि जरूर आता आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये बऱ्याचदा आपण त्याला मोठमोठ्या स्पर्धा ऑल इंडिया आयकॉन त्या स्पर्धेमध्ये देखील त्याला बरेचदा आपण पाहिले. त्यामुळे खूप कमी वयापासून त्याने ज्या पद्धतीने क्रिकेटला सुरुवात केली तो खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेला उडवलाय आणि इथं मात्र एक्झिक्यूट केलं जाते पंकजच्या बॅटमधून. यावेळेला सुंदर स्ट्रोक येतोय, चेंडू जातोय निघून सीमारेषा पलीकडे चौकार. ओहो सुंदर फटका. वीरू बाबरीवरती अटॅक झालाय. इथं जरूर हा चेंडू जर पाहिला तर मग स्टंप वरती आला
आणि तिथून ज्या पद्धतीने पिक केला आणि सरळ चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती फ्लॅटेड तो चौकर आपण पाहिला होता. आणखी एकदा सुंदर लेंथ लाईन वरती तो चेंडू. पहिला बॉल चौकर होता, त्यानंतर वेगवान आणि गतिशील असा तो चेंडू आपण पाहिला आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. वीरूकडे ही नेहमीच ॲबिलिटी राहिले फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागामध्ये आतापर्यंत त्याने खूप चांगली खेळी केली प्रत्येक ठिकाणी. पुढील बॉल सरप्राईज एक्स्ट्रा बाउन्स सहित येणारा तो बॉल. इथं मात्र जरूर फलंदाजाला हुलकावणी दिली जाते आणि ज्या वेगाने चेंडू येतो ना त्यामुळे तो मात्र चेंडू पीक होत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉलमध्ये 4 धावसंख्या आतापर्यंत आल्यात. 11 वरती स्कोरबोर्ड तो मात्र पाहायला मिळतोय. चौकारानंतर 2 चेंडू लगातारचे डॉट आलेत आणि त्यामुळे इथं जरूर रिस्क आता घेतली जाईल का. पुन्हा एकदा त्याच लेंथवरती चेंडू होता. अगदी पहिला बॉल ज्या पद्धतीने आला होता तीच लेंथ तीच लाईन आणि पोझिशन देखील सेट झाली होती, परंतु यावेळेला बॅटला योग्य पद्धतीने तो संपर्क नव्हता आणि म्हणूनच या ठिकाणी एक चिकी सिंगल. शेवटचे 2 बॉल दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर अर्जुन 4 बॉल 6 धावा, पंकज 6 बॉल 6 धावा. दोन्ही फलंदाज प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन पुढील बॉल वाईडचा इशारा येतोय. अगदी इथे जर पाहिलं तर तेज बाउन्सर फेकण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अगदी डोक्यावरून चेंडू तिथं मात्र ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव ती मात्र पाहायला मिळते. वाईड आणि 13 धावा. अगदी फलंदाजाला ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने फॉलो केलं जात आहे आणि पूर्णपणे फलंदाजाची पोझिशन ओळखून या ठिकाणी गोलंदाजी होते, त्यामुळे ही ॲबिलिटी नेहमीच गोलंदाजाकडे राहते आणि वीरूसारखा गोलंदाज अशा पद्धतीने नेहमीच आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. चौकारानंतर देखील ज्या पद्धतीचे हे षटक गेलंय, 6 धावा दिल्यात. पुढील बॉल यावेळेला अतिरिक्त टर्न देखील आपण पाहिला आहे. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू हा ऑफस्टम्पच्या लाईनवरती आला आणि तिथं मात्र जरूर अर्जुनला चेंडू मात्र ओळखू दिला नाहीये. षटक क्रमांक होते समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी सातपाटी संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळते. मुश्किल परिस्थितीमध्ये सध्या काट्या मारुती हा संघ पाहायला मिळाला आहे. 13 धावा स्कोरबोर्डवरती आहेत आणि इथं जर 2 षटकामध्ये अजूनही जर अशा पद्धतीने गोलंदाजी राहिली तर मग शैलेश इलेव्हन सातपाटी संघाचा परफॉर्मन्स हा एका प्रति पाहायला मिळेल. .50 करंट रन रेट तो मात्र पाहायला मिळतोय आणि त्या रन रेटनंच जर चालले तर मग तो मोठा स्कोर पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे पंकज आणि अर्जुन या दोन्ही फलंदाजांना उर्वरित 12 बॉलवरती चांगल्या स्ट्रोकने आणि एक चांगला सन्मानजनक स्कोर किमान 30-35 धावा त्या जर का स्कोरबोर्डवरती लावल्या तर मग एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतोय. परंतु जसजसा या ठिकाणी षटकं पुढे जातील ना त्यानंतर आपण बघणार आहोत 4 षटकं 4 गोलंदाज अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स होते. विकेट हॅट्रिकसाठी श्रीराम ग्रुप यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचे कॅश प्राईज श्रीराम ग्रुप यांच्या माध्यमातून हे पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी आले. मात्र पहिलाच बॉल तो मात्र येतोय निर्धाव. अमृत बॉलिंग मार्कवरती आहे आणि पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने त्याने ॲक्युरेसी दाखवली होती, अगदी या झोनमध्ये लगातार चेंडू फेकले जात आहेत. आता नजीकच्या मॉडर्न क्रिकेटकडे जर आपण पाहिलं तर या क्षेत्रामध्ये बऱ्याचदा चांगल्या चांगल्या पद्धतीने फलंदाजांना थांबवलं जात आहे. तो बॉल या ठिकाणी हाताळला आहे. वाईड यॉर्क बॅटची इनसाइडच होती आणि त्यानंतर रन आउटच्या माध्यमातून अर्जुन त्याला मात्र परतावं लागतंय.
2 बॉलमध्ये 1 विकेट आली. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये येतोय. नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये सातपाटी टीम. एक गाव एक गट फॉर्मॅट मधील एक बल्लाढ्य संघ म्हणून ओळख असणारी ही टीम आणि ज्या पद्धतीने तेज रफ्तार टप्पा पडला आणि अजूनही बाउन्स सहित आणि अगदी फलंदाजाला चेंडू ओळखून दिला जात नाही अशा वेगाने तो चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय आणि तदनंतर 3 लगातारचे डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. काट्या मारुती संघावरती आता दबाव क्रिएट होताना पाहायला मिळतोय. केवळ 13 धावा आहेत दुसऱ्या षटकामध्ये. जिथं स्कोर थांबला होता अजूनही तिथंच फुल स्टॉप तो स्कोर बोर्डला लागलाय आणि त्यामुळे 13 धावसंख्या फक्त पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये तो समन्वय पाहायला मिळत नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि इथं मात्र चुकी होत नाहीये. आकाश नुकता दाखल झाला आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा परतलाय बॅक टू पॅव्हिलियन. अगदी ज्या वेगाने चेंडू येतोय ना त्यामुळे तो चेंडू पिक होत नाहीये फलंदाजाकडून आणि म्हणूनच इथं विकेट इथं देखील पडले. डॉट बॉल बरोबरच विकेट येत असेल तर तो दबाव सातत्याने या ठिकाणी वाढत जाईल. बॅटला थोडासा जरूर टोला चेंडू हा स्पर्श झाला आणि त्यानंतर मग सुंदर त्या ठिकाणी चेंडू कॅरी झालाय. या ओव्हरमध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि एकही आतापर्यंत धाव या ओव्हरमध्ये खर्च झालेली नाहीये. अमृतच्या माध्यमातून काय सुंदर गोलंदाजी केली जाते. हे तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि लो स्कोरिंगची मॅच होती की काय. आज आपण एक मॅच अगदी 12 अंकावरती पाहिलेली आहे. एका इनिंगमध्ये फक्त 12 धावसंख्या देखील आज बनलेल्या आहेत. त्यामुळे लो स्कोरिंगच्या मॅच बऱ्याचदा पाहायला मिळाल्या आहेत या स्पर्धेमध्ये. हाही बॉल सुंदर लेंथवरती येतोय. या स्पर्धेतलं 4थं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का. आतापर्यंत 3 मेडन षटक आलीत आणि हे 4थं मेडन षटक या ठिकाणी पाहायला मिळू शकते अमृतचं. सुरेख गोलंदाजी 2 विकेट जरूर आपण पाहिल्यात ज्यामध्ये अमृतकडून त्या प्राप्त झाल्यात. काट्या मारुती टीम पूर्णपणे बॅकफुटला. निलेश नुकता दाखल झाला आणि तो देखील फलंदाज या ठिकाणी त्या पद्धतीने बॅटिंग करत नाहीये. पुढील बॉल यावेळेला जरूर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एकदा सुंदर गोलंदाजी. जव्हार चषकाचं हे 4थं मेडन षटक अमृतच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळलं जाते. काय उत्कृष्ट गोलंदाजी केली. गतीबरोबरच जी लेंथ लाईनमध्ये जे नियंत्रण राहिलंय ते कमालीचं ठरलं होतं आणि त्यामुळेच या धावसंख्या फक्त आणि फक्त 13 वरती थांबवल्यात. विकेट त्या देखील आल्यात. शेवटचे 6 बॉल आता उर्वरित आहेत. काट्या मारुती संघावरती दबाव. शेवटचे 6 बॉल. दिशांत नवीन या ठिकाणी जरूर गोलंदाज दिशांतला आपण पाहू शकतात. अगदी 13 वरती स्कोरबोर्ड थांबला गेलाय. 2 विकेट पडल्या परंतु त्यानंतर पंकज आणि निलेश प्रयत्न करतायत. पंकज आतापर्यंत 8 बॉल खेळलाय. धावा बनवल्या त्या 6. आता यावेळेला जरूर शेवटच्या या षटकामध्ये किती स्कोरपर्यंत संघ जाऊ शकते. सातपाटी संघाने मात्र छान पद्धतीने गोलंदाजी केली. अंतिम 6 बॉल. दिशांत पहिलाच बॉल यावेळेला उडवलाय. ओहो, बऱ्याच वेळानंतर हा फटका येतोय आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. अशा पद्धतीच्या फटक्यांची तर आवश्यकता होती ती काट्या मारुती या टीमला. आणि हा पहिलाच बॉल टायमिंग प्रॉपरली प्राप्त झालाय आणि त्यानंतर खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. षटकारामध्ये तब्दील झालाय. 19 धावा या षटकाराच्या मदतीने आपण पाहणार आहोत. पहिल्याच बॉलवरती षटकार येतोय त्यामुळे सामन्यामध्ये उत्कंठा ही वाढली जाते. जी जरूर 5 बॉलवरती जर अशा पद्धतीने बॅटिंग होत गेली तर मग काट्या मारुती संघ एका चांगल्या स्कोरपर्यंत मजल मारू शकतोय. मुश्किल परिस्थितीत संकटमोचक म्हणून बॅटिंग या ठिकाणी केली जाते. हवाई फायर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाला आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या जवळ तिथं मात्र सुंदर झेल कॅरी झालाय. एका वेळेला वाटलं होतं की चेंडू जाईल निघून परंतु ते डिस्टन्स ते एलिमिनेशन प्राप्त झालं नाहीये आणि पुन्हा एकदा विकेटचं नुकसान
या वेळेला जरूर विकेट पडली ती पंकजची, ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं षटकार आला होता आणि त्याला बाद केलंय, त्यामुळे स्कोर 19 वरती थांबला जातोय. जरूर चांगली गोलंदाजी, षटकारानंतर कमबॅक तर झालाय, विकेट देखील आपण पाहिली. त्यानंतर रोहित मैदानात दाखल झालाय. रोहित आणि निलेश ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. युवा खेळाडूंनी भरलेला काट्या मारुती संघ पाहायला मिळतोय. अगदी स्कोरबोर्ड 20 या अंकावरती आहे. शेवटचे 3 बॉल पूर्णपणे प्रेसर जो आहे तो सध्या काट्या मारुती या संघावरती आहे. लगातार जरूर फलंदाजाच्या रिडारमध्ये चेंडू येत नाहीये. प्रयत्न तर भरपूर चांगले केले जात आहेत, परंतु सातपाटी टीमने जे गोलंदाजीचा अटॅक केलाय तो पहिल्या षटकापासून जो नियंत्रणामध्ये राहिलाय. एक चौकारिक षटकार या इनिंगमध्ये जरूर लागलेत, मात्र त्यानंतर देखील पाहिलं तर 20 या अंकावरती फक्त तो स्कोर थांबला गेलाय. शेवटचे 2 बॉल पहिल्या इनिंगमध्ये. इनसाइड एज आहे. पुन्हा एकदा यावेळेला एक चेकी सिंगल पाहायला मिळते. अजूनही प्रेक्षक वर्ग जर पाहिले तर आतुरतेने या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण आज एक गाव एक गट फॉर्मॅट आहे, त्यामुळे जरूर प्रत्येकाला प्रत्यक्ष खेळाडूंचा खेळ बघण्याची एक चांगली संधी जी उपलब्ध झाली ती संधी गमवण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रेक्षकाचा नाही आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्ग आतुरतेने इथं आज देखील जॉईंट आहेत. काठ्या मारुती संघावरती दबाव सातत्याने वाढत चाललाय. शेवटचा बॉल 21 धावा 3 विकेट. बॅटला चेंडू ब्रश झालाय. विकेटच्या पाठीमागं पुन्हा एकदा प्रयत्न सुंदर होत आहे. डायरेक्टली हिट पाहायला मिळतोय आणि विकेटचं नुकसान आहे. फलंदाजाला या क्षणी देखील परतावं लागतंय. धाव मात्र या चेंडूवरती देखील पाहायला मिळत नाहीये आणि शैलेश 11 सातपाटी टीमने फक्त आणि फक्त काट्या मारुती टीमला थांबवले ते 21 या धावसंख्येवरती. विजयाकरिता 24 बॉलमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता असेल ती सातपाटी टीमला. वेहेल पाडाकर, वांगण पाडाकर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. मॅचचा आनंद घेत आहेत आणि अजूनही आपण उपस्थित आहात. अगदी मॅचचा आनंद घेण्याकरिता आपण अगदी मध्यरात्री देखील उपस्थित आहात. आमचे वांगण पाडाकर, विठ्ठल नगरकर या ठिकाणी उपस्थित आहेत.
तर सुंदर टुर्नामेंट ज्या पद्धतीने जव्हार चषकाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी मॅचकडे जर पाहिलं तर पहिल्या फेरीचा जरी सामना असला तरी देखील प्रेक्षकांची गर्दी देखील आहे, परंतु बघूया सातपाटी की या ठिकाणी काट्या मारुती 22 धावसंख्येचे टार्गेट आहे. तत्पूर्वी जव्हार चषक आपण पाहू शकतात या ठिकाणी उपस्थित विशालजी तमखाणे साहेब तेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही या स्पर्धेमध्ये करूयात हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती त्यांना करूयात आमंत्रित. तर भावेश आणि वीरू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल अजय बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. 22 धावा डिफेंड करायचे आहेत अजयकडून या ठिकाणी पहिला बॉल फेकण्याकरिता. एक सुंदर यावेळेला पहिलाच बॉल, इथं मात्र सुंदर पद्धतीने ऑन साइडला पॅडल स्वीपचा तो फटका आणि चेंडू मात्र सरळ निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चांगली सुरुवात ही तुमचा शेवट गोड करून देते, परंतु कमी धावा आणि त्या कमी धावसंख्येला यावेळेला जरूर थांबवण्याकरिता तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु पहिल्याच बॉलवरती यावेळेला बेखौफ अंदाज दाखवलाय आणि भावेशच्या बॅटमधून येतो एक महत्वाचा चौकार. सुंदर फटका, भावेशचा हा एक सर्वोत्तम फटका. इथं मात्र जागा बनवून कव्हरच्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल डॉट येतोय. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर गोलंदाज अजयने या ठिकाणी थोडीशी रणनीती चेंज केली आणि हा बॉल अगदी ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरून तिथून निघून गेलाय आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. उडवलाय चेंडू, हवाई फायर केले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि चुकी होणार नाहीये. भावेशच्या विकेटला या ठिकाणी जरूर गवसणी घातली जाते आणि अशा पद्धतीने जर का गोलंदाजी राहिली तर मग सामना जरूर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळू शकतोय. जागा बनवली होती आणि त्यानंतर स्क्वेअर लेग आणि मिड विकेट च्या झोन मध्ये खेळण्याचा तो प्रयत्न राहिला आणि त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने चेंडू कॅच कॅरी झालाय आणि विकेटचं नुकसान आहे. अजयला या ठिकाणी विकेट मिळते, ती पहिली. पुन्हा एकदा पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स होतंय. विकेट हॅट्रिकसाठी ते पारितोषिक येत आहे आणि आजच्या नाईटमध्ये संपूर्ण या शेड्यूलमध्ये आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक जर का कुठला एखादा गोलंदाज घेतोय तर मग 500 रुपयाचे कॅश प्राईज त्या खेळाडूला येतंय. नरेशजी माहले यांच्या माध्यमातून ते पारितोषिक अनाऊन्स झालंय. चिराग नवीन बॅटर मैदानात चिराग दाखल झालाय. अगदी पहिल्या 3 बॉलवरती 4 धावा आल्या, 1 विकेट आले, त्यामुळे इथून तो कॉन्फिडन्स यावेळेला कमबॅक करताना पाहायला मिळतील का. 22 धावा मोठं टार्गेट नाहीये. सैलीस 11 सातपाटी सारखा एक तगडा संघाच्या विपक्ष, कमी धावा, लो स्कोरिंगची मॅच आणि त्यानंतर मग चिराग आणि वीरू अजूनही स्ट्राईक इनवरती नाहीये. वीरू बाबरे एक जरूर टेनिस क्रिकेटमधील स्टार क्रिकेटपटू म्हणून पालघर विभागातील त्या खेळाडूला आपण पाहू शकतायत. सध्या मुख्य व्यासपीठावरून देखील मॅचचा आनंद घेण्याकरिता पाहुणे उपस्थित आहेत. यावेळेला जरूर पहिलाच बॉल फ्लिक केला जात आहे. स्क्वेअर लेगच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि आता बऱ्याच वेळानंतर म्हणजे 4 बॉल नंतर वीरू बाबरेला आपण या ठिकाणी स्ट्राईक इनवरती पाहतात. अगदी जव्हारमध्ये पाहिलं तर वीरू बाबरेचे भरपूर फॅन फॉलोविंग आहेत, परंतु या ठिकाणी वीरू थोडासा उशिराने जरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झाला असला तरी देखील त्याला बघण्याकरिता प्रेक्षक अजूनही उपस्थित आहेत. फॅन फॉलोविंग भरपूर सारी या विभागामध्ये वीरू बाबरेची आहे. अगदी शेवटचे 2 बॉल अजय सारख्या गोलंदाजावरती कशा पद्धतीने तो अटॅक करतोय. 5 धावा पहिल्या 4 बॉलवरती बनल्यात. पुढील बॉल इथं मात्र जरूर बॅट वेगाने येते, परंतु घडतंय काय तर मग वीरू बाबरेची ती विकेट येते. बॅटची इनसाइड अजयला मात्र एक सुंदर विकेट मिळाली जाते. जबरदस्त चेंडूची फेकी, युवा टॅलेंटेड गोलंदाज ज्याने आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतलाय.
यावेळेला जरूर वीरू बाबरीला देखील बाद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. विकेट किपर याने कुठल्याही पद्धतीची चुकी केली नाहीये आणि आणखीन एका विकेटचं नुकसान पाहायला मिळत आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये अजूनही शिल्लक आहे. 5 या अंकावरती धावफलक थांबले. 5 बॉलवरती 5च धावा, 2 विकेट आल्यात. त्यामुळे इथं पूर्णपणे कमबॅक म्हणायला हरकत नाहीये टीम काट्या मारुती. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दिवेश तो दाखल झालाय. अगदी शैलेश इलेव्हन सातपाटी टीम पहिल्या षटकात संघर्ष करते, कारण 2 विकेट आल्यात, ज्यामध्ये एक चौकार जरी आला असला मात्र त्यानंतरची गोलंदाजी अजयची ती कारगर साबित ठरले. आणि त्यामुळे या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत तुमची लढाई, या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला जरूर अगदी विजय त्या ठिकाणी मिळू शकते. परंतु तो विजय मिळवण्यासाठी तुम्हाला कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागतंय आणि ते कठीण प्रसंग म्हणजेच सध्याची गोलंदाजी सुरू आहे, ती गोलंदाजी तशाच पद्धतीने ठेवावी लागेल. दिवेश पहिला बॉल फेस करेल. पहिल्या षटकातील शेवटचा तो बॉल मात्र असणार आहे. 5 धावसंख्या धाव फलकावरती. अंतिम बॉल, यावेळेला ओव्हर द विकेट. आणि इथं मात्र जरूर चेक केले जाते. जरूर वाईडचा इशारा पंचांचा आहे, परंतु त्यासाठी चेक केले जात आहे. तर वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. अगदी जर आपण पाहिले तर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता हा बॉल लाईनच्या वरून त्या ठिकाणी निघून जातोय आणि त्यामुळेच यावेळेला वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉलचा खेळ अजूनही पहिल्या षटकामध्ये शिल्लक आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही संघर्ष सुरू आहे. जव्हार चषक आपण पाहू शकता आज 5वी रात्र या स्पर्धेची. आतापर्यंत 4 टीम सुपर 6 मध्ये प्रवेश करणाऱ्या ठरल्यात. DCC पहिल्या दिवसामध्ये जव्हार गटातून, तर दुसऱ्या दिवशी आदिवासी एक गाव एक गटातून माहीम मिठागर हा संघ क्वालिफाय झालाय. तिसऱ्या दिवसामध्ये एक गाव एक गटातून कुणाल 11 बोरगड. आणखीन एकदा जरूर सुंदर डिलिव्हरी. शेवटचा बॉल तो देखील येतोय निर्धाव. अजयकडून काय अफलातून ते षटक आपण पाहिलंय. 2 धावा देऊन 6 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. अजून विजयाकरिता 16 धावसंख्येचं टार्गेट आहे. 18 चेंडू 16 धावा हे टार्गेट पाहायला मिळते. अशा पद्धतीने गोलंदाजी जर झाली तर सामन्यामध्ये ते आव्हान मात्र जरूर जिवंत ठेवू शकतात, परंतु ती गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असणार आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शुभम आणि 16 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18 चेंडूमध्ये 16 धावा. मात्र ज्या 2 विकेट आल्या त्या 2 विकेटनं सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट तर निर्माण केलाय, परंतु ज्या पद्धतीने सातपाटीचा संघ आहे अगदी टेल एंडर पर्यंत बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे कधी आणि कुठल्याही क्षणी ते अटॅकिंग रोलमध्ये येऊ शकतात. चला जास्त वेळ घेऊ नका. अगदी 9 मिनिटाचा वेळ अजूनही शिल्लक आहे. थोडीशी घाई करा. काट्या मारुती सगळ्याला विनंती आहे की आपण जास्त वेळ घेऊ नका. शुभम येतोय. पहिला बॉल
पहिलाच बॉल या ठिकाणी जरूर फुल टॉस आणि तो मात्र नो बॉलचा इशारा येतोय. बीमर चेंडू आपण पाहिला. नो प्लस वन अशा एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि येणारा चेंडू तो मात्र यावर फ्री हिट पाहायला मिळेल. फलंदाजाला एक चांगली संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते, कारण फ्री हिट बॉलवरती फलंदाज यावेळेला जो दबाव असतो ना तो रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या पद्धतीने 2 विकेट पडल्यात ना त्यामुळे आता फलंदाजाला मोठा फटका खेळण्याकरिता तो मात्र दबाव नसणार आहे. फटक्यामध्ये जरूर कशा पद्धतीने तो जरूर यावेळेला कन्वर्ट करतोय, कारण आतापर्यंत दिवेशने फक्त एकच चेंडू फेस केलाय आणि तो डॉट होता. हा पुढील बॉल इथं उडवलाय बॉल. कनेक्शन लास्ट बाबा आहे, मात्र ते डिस्टन्स क्लिअर होत नाहीये. क्षेत्ररक्षण सुंदर झाले आणि चेंडू देखील लगेचच फील्ड केलाय. त्याला माहिती आहे की फ्री हिट आहे, त्यामुळे जास्त जरूर वेट न करता त्वरित चेंडूची फेकी केली जाते. शुभम कमबॅक तर पाहायला मिळतंय. अगदी 22 धावा आहेत. त्यानंतर देखील ज्या पद्धतीने टफ फाईट दिली जाते, सातपाटी सारख्या एका बलाढ्य संघाचे विपक्ष काट्या मारुती सध्या संघ हा चांगले प्रयत्न करतोय. कमी धावा आहेत परंतु त्यानंतर देखील तो प्रयत्न जारी आहे. पहिल्या बॉलवरती 3 धावा सध्या खर्च केल्या गेल्या शुभमने. स्कोरबोर्ड 9 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. दिवेश आणि चिराग अशी ती जोडी सध्या प्रयत्न करताना पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेला उडवलाय. जरूर फिल्डिंगची रचना जी आहे ना ती खूप चांगल्या पद्धतीने केली. ज्या प्रकारची रचना आहे त्याच पद्धतीने बॉल जरूर फेकले जातात आणि त्यामुळे धावा ज्या आहेत ना त्या आता थांबवल्या जात आहेत. काट्यावरती संघ जाणतोय की जरूर मध्यरात्र आहे, त्यामुळे पाहिजे तसा चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये आणि सातपाटी टीमने देखील यावेळेला रिस्क घेतली नाहीये. सिंगल आणि डबल ज्या धावा आहेत ना त्यावरतीच सध्या ते कॉन्सन्ट्रेशन करत आहेत, कारण रन रेट 7.50 चा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 10 धावा स्कोरबोर्डवरती आहे. तिथून विजयासाठी फक्त 12 धावसंख्येची गरज आहे. पुढील बॉल हलकासा स्लाइस केलाय आणि 2 खेळाडूंच्या मधून तिथं मात्र चेंडू खूप चांगल्या पद्धतीने इंटू द गॅप मधून खेळला, परंतु फील्ड करतील ना तोपर्यंत सुरक्षित 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. सॅटिस्फाईड फक्त 2च धावसंख्येवरती पाहायला मिळतील. 3 चेंडू 6 धावा. दिवेश कडून चांगली बॅटिंग केली जाते. कन्सिस्टन्सीने आता ते सिंगल डबल धावा आहेत ना त्या जॉईंट होत आहेत स्कोर काढला. या मॅच मध्ये जर पाहिले तर भावेश आणि वीरू जे सलामीचे ओपनिंग फलंदाज होते ते लवकर बाद झाले आणि त्यानंतर या दोनही फलंदाजांनी सध्या सावधगिरीने बॅटिंग केले. हा बॉल सुंदर पद्धतीने अगदी यार चेंडू तिथं मात्र हाताळला आणि फक्त फलंदाजांनी त्या चेंडूला डक केलं होतं आणि अगदी फ्लिक केलं गेलं. त्यानंतर या बॉलवरती 2 धावा येत आहेत. 2 धावसंख्येने स्कोरबोर्ड 14 या अंकावरती चाललंय. 8 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल 8 धावा ते इक्वेशन आपण पाहू शकतायत. छोटंसं टार्गेट पाहायला मिळतंय आणि शैलेश 11 सातपाटी टीम समग्र गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली आतापर्यंत कार्य झालंय. पुढील बॉल पोझिशन या ठिकाणी बनवली, परंतु ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केला जात होता तो फटका मात्र या ठिकाणी दिवेशच्या बॅटमधून तशा पद्धतीने कन्वर्ट झाला नाहीये. मात्र धाव मिळेल ती 1 आणि 15 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. आता दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल तो मात्र शिल्लक आहे. थोडंसं महागडे षटक. 9 धावा 5 चेंडूवरती जरूर शुभमने खर्च जरी केल्या असल्या तरी देखील ते प्रयत्न जारे आहेत. 2 विकेट लवकर पडल्या. अंतिम बॉल दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल या ठिकाणी घेऊन येतोय शुभम. 9 धावा त्याने खर्च केल्या. तो मात्र थोडासा या मॅच मध्ये महागडा ठरला गेलाय. अंतिम बॉल उडवलाय. कनेक्शन लास्ट जबाब आहे आणि त्यानंतर यावेळेला चिरागच्या बॅट मधून अगदी शेवटच्या बॉलवरती तो हल्ला बोल केलाय आणि येतोय षटकार महत्वाच्या क्षणी.
षटकाची जरूर समाप्ती, 2 षटकाचा खेळ होतोय समाप्त. 21 धावा धावफलकावरती आहेत. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. फक्त 1 धावसंख्येची गरज आहे, त्यामुळे पूर्णपणे हा सामना आता झुकलाय तो शैलेश 11 सातपाटी टीमच्या बाजूने. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग केली आणि अवघ्या 2 षटकामध्ये यावेळेला 21 धावा म्हणजे स्कोर लेवल केलाय. नवीन गोलंदाज जयेशला आपण पाहू शकतात. पहिला बॉल युवा गोलंदाज, पहिलाच बॉल फ्लिक केलाय. गती होती गोलंदाजाकडे, मात्र जरूर सुंदर पद्धतीने फ्लिक केला. चौकार येतोय. शैलेश 11 सातपाटी संघ या ठिकाणी विजयी होतोय. आणि कॅप्टनला विनंती असेल, शैलेश 11 सातपाटी टीम आपण लगेच या. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होईल. जव्हार 11 विरुद्ध शैलेश 11 सातपाटी असा पुढील सामना आपण बघणार आहोत. चला, मॅन ऑफ द मॅच देखील अमृत ज्याने मिडन षटक हाताळलंय त्या गोलंदाजाला सामनावीरचा पुरस्कार आपण देतोय. जबरदस्त गोलंदाजी त्याने केली होती आणि